लीगल अफेअर्स कमिटी ही नव्याने स्थापन करण्याचा एक प्रयोग भारतभरात हा सुरू आहे आणि महाराष्ट्रातही ही समिती नुकतीच जाहीर जरी झाली असली तरी गेल्या 3-4 महिन्यापासून ज्येष्ठ नेत्यांच्या सोबत बैठकींचा एक सिलसिला सुरू आहे आणि त्यानुसार आगामी काळातले आगामी महिन्यातले 2 महिन्यातले कार्यक्रम उपक्रम आणि राजकीय ध्येय धोरणही ठरवले जातात। आजच्या बैठकीमध्ये विभागनिहाय आढावा घेण्यात यावे आणि विभागनिहाय आढावा घेतल्यानंतर आपली रणनीती तयार करावी अशा स्वरूपाचा आजच्या बैठकीमध्ये हे ठरलंय। सोबतच प्रत्येक संघटनात्मक जो जिल्हा आहे त्या प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यामध्ये एक वरिष्ठ हा निरीक्षक द्यायचा आहे। त्यानंतर जिल्हानिहाय पार्लमेंटरी बोर्ड गठीत करायचे, राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड गठीत करायचं आहे आदी इत्यादी निर्णय हे त्या ठिकाणी झालेले आहेत। वडेट्टीवारांनी आज भाषणामध्ये बोलताना म्हणाले की आता आम्हाला पुढची निवडणूक जी आहे ती आमच्या भरोशावरती लढू द्या। महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून आपण याआधी लढलेलो आहे। नेमकं स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी कशा पद्धतीने एकत्र लढायचं की युती करून लढायचं काय? मी आपल्याला अत्यंत विनम्रतेने हे सांगतो की आमच्या बैठकीत आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहोत, सर्व कार्यकर्त्यांशी एक व्यापक चर्चा करणार आहोत आणि चर्चेअंती या संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका ठरवणार आहोत। पण पक्ष स्वबळावर तयार आहे। मी आपल्याला तेच मी सांगतोय की एकदा जिल्ह्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटू द्या, त्यांच्याशी आमचा एक दिवसाचा संवाद होऊ द्या आणि त्यानंतर आम्ही या संदर्भामध्ये बोलू आणि ते योग्य देखील आहे। मतदार यादीच्या घोळ्या संदर्भात चर्चा झाली, अनेक मतदारसंघाची नावं अगोदर दिली होती महाविकास आघाडी, मात्र त्याच्यावर कुठलाच निर्णय निवडणूक आयोगाने घेतला ना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता। त्यावेळेस या व्हायरल होते ज्या निवडणूक आयोग आणि सरकार कसं वागतंय हे आपल्या डोळ्यासमोर आहे आणि या चोरीमध्ये चोर दुसरा कोणी नसून भारतीय जनता पक्ष चोर आहे। सर, अमेरिका जे आहे भारताला सातत्याने धमकी देते। अमेरिकेने जे टेरिफ लावलेला आहे त्या टेरिफवरती कोळंबी व्यवसाय जो आहे तो अडचणीमध्ये आलेला आहे। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे असं म्हणतायत भारतीयांनी कोळंबी खाण्याचं प्रमाण वाढवावं, त्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं का काय स्पेसिफिक उत्तर आहे कोळंबी वाढवल्यानं? नाही, त्यांच्या या संशोधनाच्या अनुषंगानं नोबेल पारितोषिकाकरता भारत सरकारने त्यांचं नाव रिकमेंड करावं। अर्थशास्त्रातलं नोबेल कदाचित त्यांना या शोधामुळे मिळू शकेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।